तर आज मी तुम्हाला मम्मीच्या हातचं मस्त असं खरं वांगं दाखवते. खरं वांगं म्हणले की मसाला जास्त लागतो, त्यामुळे काय करायचं, खोबरं थोडंसं, तीळ घातलं तरी पण चालते. भरपूर असं लसूण कोथिंबीरचं वाटण तयार करायचं. शेंगदाण्याचा कूट, मीठ, हळद आणि जे तुम्हाला कोणते वाटतील ते मसाले घालायचे. कोणता पण मसाला घातला तर टेस्ट छानच येते. त्यातल्या त्यात आवर्जून गरम मसाला घालायचा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ताजी फ्रेश अशी वांगी असतील तर खरं वांगं अजूनच छान लागतं. आता खरं वांगं बनवतोय म्हणल्यावर थोडंसं मीठ जास्तच घालायचं, म्हणजे कसं छान टेस्ट येते. सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आणि मसाला भरतोय तोपर्यंत कढई पण गरम करायला ठेवायची. भरपूर असं तेल घालायचं, कढईमध्ये छान वांगी फ्राय करायचे. पाणी घालायची अजिबात गडबड करायची नाही. वांगे छान, वांग्यांचा कलर बदलत नाही तोपर्यंत तेलामध्ये वांगी छान परतायची. थोडंसं वाटलं तर झाकण पण लावायचं. झाकण लावून पण थोड्या वेळ वांगी शिजवून घ्यायची वाफेवरच. नंतर मग जे काही मसाला शिल्लक राहिलेला असेल नसेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग उकळी काढायची आणि छान असं खरं वांगं शिजवून घ्यायचं. खूप पातळ वांगं करायचं नाही, नाहीतर टेस्ट अजिबात लागत नाही. चला तर खरं वांगं कसं वाटलं ते नक्की